हॅलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. ॲक्च्युली माझ्या मोबाईलमध्ये थोडं स्टोरेजचा प्रॉब्लेम झाला आहे, त्याच्यामुळे ती फाईल डाउनलोड होत नाही आहे. म्हणून मी हा परत जुनाच लेआउट जे माझ्याकडे ऑलरेडी अवेलेबल व्हिडिओज आहेत त्याच्यावरती मी फक्त व्हॉईस रेकॉर्डिंग करते, त्याच्यामुळे जुना लेआउट येतो आहे. तर आज मी बसून ते फिगर आउट करेन की काय कसं करता येईल आणि कसं मला स्टोरेज मॅनेज करता येईल. सो ते बघते आणि उद्या पॉसिबली आय विल ट्राय माय बेस्ट टू कम आउट विथ समथिंग न्यू ॲनिमेशन ऑर मी ते पहिलेचं जे आपण होतं माझा फोटो, तर तेच मी परत घेऊन येईन. ते दोनपैकी एक काहीतरी करेन. सो आधी मला स्टोरेजचं काय ते मॅनेज करावं लागेल. तर आजचा दिवस ॲडजस्ट करा, कारण आता लास्ट मोमेंटला कुठली फाईल सेव्ह होत नाही आहे. मी ट्राय करत होती की यूट्यूबवरनं सेव्ह करून मग त्याच्यावरती व्हॉइस ओव्हर देण्याचं, ते बिकॉज ऑफ स्टोरेज प्रॉब्लेम द फाईल कुडंट बी सेव्ड असं येतं आहे, सारखा एरर येतो आहे. सो एनिवेज ते मी बघते काय करायचं. आजचा दिवस प्लीज 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 ॲडजस्ट करा. इनकन्व्हिनियन्ससाठी सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स, असुविधा के लिए खेद है. तर आजचं पॉडकास्ट बरेच दिवस पेंडिंग होता, ते म्हणजे ढबीडुकरेवरचं पॉडकास्ट. तर मी करणारच होती, पण काही लोकांना जाम खुजली असते का काय पर्सनल ग्रजेस असतात त्यांचे, माहिती नाही काय पर्सनल लफडी असतात की काय असतं, तर ते कोणालाही सोडत नाहीत. मग त्यासाठी अक्षरशः वेडेपिसे होतात. म्हणजे कर म्हणजे करच, नाहीतर मग नाही केलंस तर बघ धमक्या काय, आणि वाटेल तसं बोलणं काय, आणि मग काय तू ढबीडुकरेचं बघितलंय का, आणि ढबीडुकरे असं आहे आणि तसं आहे, आणि तू बघ आणि हे ते वगैरे, असं घाणेरड्या लेवलमध्ये बोलणं, आणि मग एक्सपेक्ट करणं की समोरच्याने त्यांच्याशी चांगलं बोलावं. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जितकं घाणेरडं तुम्ही बोलणार ना, ज्या पद्धतीची तुमची कॉमेंट असणार त्या पद्धतीनेच रिप्लाय तुम्हाला मी देणार. तर असं समजू नका की हां मग माझी इमेज वगैरे सांभाळून ठेवायला जर तुम्ही घाणेरडे तर मी महाघाणेरडी, हे लक्षात ठेवा. सो ते तर मी अजिबातच खपवून घेणार नाही. माझे रेग्युलर कॅरेक्टर्स आहेत त्याच्यावर मी पॉडकास्ट करणारच. आता तो डुकऱ्या व्हिडिओजच टाकत नाही, तोच गायब झालाय, तर काय आता त्याच्यावरती बोलू फालतू व्हिडिओ काय ना काहीतरी. आता ते संक्रांतीचं होतं त्याच्यामध्ये तर कव्हर केलं होतं बोचूच्या संक्रांतीच्या पॉडकास्टमध्ये ढबीडुकरेचं. थोडं तुम्ही पॉडकास्ट ऐकत नाही, उठून सरळ कमेंट करतात, किती दिवस झाले तू केलंच नाही आणि घाबरली का वगैरे असे कॉमेंट करतात. हे मला ॲड्रेस करायचंच होतं आणि आता ह्या निमित्ताने मी हे क्लिअर करते. कितीतरी वेळा लोक पॉडकास्ट बघतच नाही. 2 दिवस अगोदर पॉडकास्ट केलेलं असतं तरी कॉमेंट करतील अरे तू केलंच नाही. मग मी त्यांना सांगते की अरे कालच केलंय, परवाच केलंय, किंवा ह्याबद्दल कम्युनिटी टाकली आहे. तर जरा चेक करत जा. 1-2 दिवस आधी आपण म्हणजे काय मिस केलंय का, पॉडकास्ट आलंय का. उठून असं सरळ आपलं सकाळ झाली, भैरू उठला आणि गॉसिप गर्लला कमेंट केली असं नका करू. कारण ते मला पण हर्ट होतं. मला पण असं वाटतं की अरे म्हणजे तुमचंच लक्ष नाही आणि तुम्ही मलाच कॉमेंट करताय आणि मलाच सांगताय की याच्यावर कर त्याच्यावर कर, जेव्हा की मी ते कालच केलंय, परवाच केलंय. तर 2 गोष्टी आहेत. एक तर कम्युनिटी चेक करत जा आणि पॉडकास्ट चेक करत जा, आणि त्यानंतर अशी कॉमेंट करत जा. आणि दुसरी गोष्ट, काही टॉपिक्स असे असतात जे मी करत नाही, तर ती व्यक्ती काय अपलोड करते किंवा ती त्यांचं जे कॉन्टेंट आहे त्याच्यावरती रोस्ट करण्यासारखं काही कॉन्टेंट आहे का. आता तीच व्यक्ती जर काहीतरी महिन्यातनं एक व्हिडिओ टाकत असेल तर मग मी कसं करू. एकदा झालं मग त्याच्यानंतर जर त्या समोरच्या व्यक्तीनेच व्हिडिओ टाकला नाही, बेसिकली माझं रिॲक्शन चॅनल आहे तर मेन व्हिडिओ यावा लागतो, त्याच्यानंतर मी रिॲक्शन देणार ना. जो व्हिडिओज नाही आहेत, आलेलंच नाही आहे कॉन्टेंट, किंवा कॉन्टेंट असं आलं आहे की ज्याच्यावरती काही रोस्ट बनवण्यात काही पॉईंटच नाही आहे, तर मी कसं असं एका व्हिडिओवरती आणि युजलेस व्हिडिओवरती, काही कॉन्टेंट नसलेल्या निरर्थक व्हिडिओवरती काय काय बनवू मी. सो इट डझंट वर्क लाईक दॅट की बाबा की असं कोणाचं तरी काहीतरी पर्सनल आहे आणि म्हणजे त्यांनी आज व्हिडिओ टाकलाय तर आज माझं काहीतरी सटकलं आहे आणि मला त्या व्यक्तीबद्दल खूप राग आहे, चीड आहे. ऑब्व्हियसली आता ह्या DBSबद्दल आपल्या मनात चीडच आहे, माझ्याही मनात चीड आहे, पण मी असं खूप पर्सनली घेत नाही त्या गोष्टीला की बाबा आता याला सोडायचंच नाही आणि आज व्हिडिओ टाकला, आली तावडीत, आता पकडूयाच, आता लगेचच असं नका करू. कधी मी लगेचच्या लगेच करते कारण कॉन्टेंट असं असतं. आता त्या दिवशी मी कौरवचा व्हिडिओ घेतला कारण कॉन्टेंट असं होतं, आणि कौरवला पण मला हेच सांगायचंय की कौरव नाही रे, तुझी महिना नाही कमवून देऊ शकली मला, शी फालतू महिना,
काय कमाई करते म्हणे, कमाई करून देते आणि अभिमान आहे वगैरे. ही तुझ्याच कमाईचे, तुलाच लखलापती, आम्हाला नको तुझी फडतूस महिना शी. सो एनिवेज, ह्या काही गोष्टी होत्या ज्या मला क्लिअर करायच्या होत्या. एक तर म्हणजे माझं लेआउट, दुसरी गोष्ट म्हणजे कॉमेंट्स, तिसरी गोष्ट म्हणजे जे काही म्हणजे पॉडकास्ट असं एक एक दोन दोन याच्यावरती म्हणजे तुम्ही चेक करत जा. कारण कधी मी केलेलं असतं आणि तुम्हाला माहितीच नसतं ते पॉडकास्ट अपलोड झालेलं आहे. तर मॅक्सिमम 3 दिवस आधी येऊन गेले का, किंवा लास्ट वीक एक आठवड्याभरात ते पॉडकास्ट येऊन गेले का त्या कॅरेक्टरवर. कारण जनरली मी आठवड्यातनं एकदा एक कॅरेक्टर घेते. तर एक आठवडाभराचे पॉडकास्ट जरा जस्ट चेक गो थ्रू करायचे, पूर्ण बघायचं असं नाही, टायटलवरनं समजूनच जातं. तर जस्ट गो थ्रू करा आणि त्याच्यावरून मग अंदाजा येईल तुम्हाला आणि मग कॉमेंट करा. सो ऑलरेडी वेस्टेड सो मच टाईम. आता आपण आपल्या मेन विषयाला हात घालूया आणि पॉडकास्ट सुरू करूया. काय ते लंचला बाहेर, आणि मी फुगीला बोलवलं नाही, मला बाहेरच खायचं होतं आणि मी दुपारी आजकाल लंचला घरी येतो. ह्याला कोणीतरी कॉमेंट पण केलेली फुगीला की डब्बा नेत नाही खा, तर कोणीतरी लिहिलेलं डब्बा कशाला पाहिजे याला, हा घरीच असतो. सो हां, मोस्ट ऑफ द टाईम तो घरीच असतो, टाईमपास करत असतो. आणि गेला तरी ऑफिसला काय टाईमपास करायलाच जातो. मला अजिबातच असं मी बिलीव्हच नाही करू शकत त्याला डॉक्टर म्हणून आणि याला वकील म्हणून. दोघेही निठल्ले आहेत. हा पण काय बोलता पण येत नाही, नॉर्मल बोलता येत नाही. हा काय आर्ग्युमेंट्स आणि काय काय म्हणजे पॉईंट्स वगैरे काढत असेल, काय बोलत असेल, कसं काय डिफेंड करत असेल, काय करत असेल, तर खरंच मला अजिबातच असं वाटत नाही. सगळेच्या सगळे असे पैसे दाबून वशिलाचे टट्टू आहेत, कामाचे काहीही नाही आहेत. तर येस, डेफिनेटली ह्या वकिलावर पण डाऊटच आहे. आणि फुगी काय ती दातातलं बाहेर काढण्यातच बिझी असते. आजकाल मुद्दामून दाखवते की मी जाते वगैरे. कारण मध्यंतरी असं खूप झालेलं की ती घरी होते, तिचेच फ्रेंड्स वगैरे पण असं बोलत होते की अरे ही जाते कामाला, ही जाते, तर आता ते एकदम दाखवते की मी जाते वगैरे. आणि घरकाम वगैरे करताना पण दाखवते. आता जाईल आईकडे, कारण आता बेटना गेलेली आहे. बेटना गेल्यावरती ही घरात टिकतच नाही, कारण सगळं हिच्यावर पडतं. टेक्निकली ही घरातलं काही करत नाही, एकदम छोटी छोटी, म्हणजे आपण लहान मुलांना कामं सांगतो ना, आपण लहानपणी असं आईला घट्ट करायचो की आई मला काहीतरी काम दे ना, आई मला पण करायचं, आई मला पण करायचं. मग आई आपल्याला एक छोटा चपातीचा गोळा ठेवायची किंवा सांगायची की बाबा तू हे काय जा, हे प्लेट लाव किंवा हे वाढ किंवा हे परतव. मग आपण म्हणजे आईला बोलायचो की आई मला पण काहीतरी बनवायचं आहे. मग आई बोलायची की नको नको तू गॅसजवळ नको, पण तरी पण आपण बोलायचो की नाही आई मग चपाती नाही, मला करायचं आहे, मला काहीतरी बनवायचं आहे. मग आई बोलायची बरं चल तू हे पलटव, चपाती पलटवायचं काम कर वगैरे. तसं ही फिश पलटवायचं काम करते, म्हणजे थोडं वयानुसार अपग्रेड. आपण लहान होतो ना, ही आता मोठी आहे ना, मोठी पण डोक्याने लहानच आहे, तर त्याच्यामुळे हिला थोडं असं म्हणजे थोडं पुढचं काम मिळतं. म्हणजे जसं फिश पलटवणं वगैरे किंवा फिश लावणं, ह्याच्यावरती तव्यावर सोडणं आणि मग तेवढं फ्राय करणं वगैरे. बाकी सगळं मेन काम ती बेटना करते, किंवा इतर कोणी हेल्प असेल तर काय माहिती, तर ते करतात. मेनली बेटना करते. तर असं असल्यामुळे ही काय करते की जेव्हा ती बेटना गायब होते तर ही पूर्ण अख्ख्या घराचं तर ही सांभाळून नेऊच शकत नाही. तर त्यामुळे आयदर हिचे सासू सासरे पण गावी वगैरे निघून जातात, मग त्या डुकऱ्याबरोबर काहीतरी टाईमपास करते, थोडंफार काहीतरी करते, जळके डोसे बिसे, म्हणजे तो पण अजिबात चालवून घेत नाही, तो पण सुनवतो, एकदा दोनदा खातो, असं आपलं गिळतो, खातो म्हणण्यापेक्षा नाही. आणि मग बाहेरचं काही ना काहीतरी असं तिला सांगतो की चल आज मला बाहेर खावंसं वाटतंय, चल आपण बाहेर जाऊया, असं करून तिला बाहेरच नेतो. पण खरंच तर हिच्या हातचं त्याला स्वतःलाच गिळवत नसावं बहुतेक. सो त्या दिवशी पण बहुतेक ती दुपारी घरी एकटीच होती, तर त्याच्यामुळे लगेचच ह्याने असं सांगितलं की अरे ती मला असं वाटतं की मला बाहेर खावं असं वाटतंय. तर मी तिला बोललो घरी नको, घरी गेलो की मला टाईमपासच होतो वगैरे. बाहेर टाईमपास नाही होत का? घरी टाईमपास होतो, मग बाहेर काय 5-10 मिनटात जेवून तू लगेचच गेला? उलट घरी येऊन तरी पटपट माणूस जेवून जातो. बाहेर गेला तर टाईमपास आपण बघणार, ऑर्डर करणार, मग आरामात खाणार, मग टंगळमंगळ करणार, मग जाणार. तर बाहेर जास्त उशीर होतो की घरी जास्त उशीर होतो? उगाचच कोणाला बनवतो? आणि ही एक घरी मस्त मटण केलेलं, छान मटण होतं, मला तर घरी जेवायचं होतं, खूप छान असं टेस्टी मटण केलेलं. पण ह्यानं ठाकरी बोलला की आपण जाऊया बाहेर काहीतरी खाऊया म्हणून. तर म्हणून मी आता जाते बाहेर, पण घरी खरंच खूप छान मटण केलं होतं.
एरवी तर ह्याला नॉनव्हेजशिवाय घशातनं खाली काही उतरत नाही आणि घरी मटण केलेलं असताना ह्याला बाहेर जेवायची हुक्की आली. आणि ही एवढी शहाणी की ही घरी असताना पण ही कसली वाट बघत होती, डुकऱ्याची वाट बघत होती. एवढी पतिव्रता आहे की डुकरं येणार मग जेवणार, त्याच्यानंतरच ही जेवणार. ही काय वाट बघत होती का? म्हणजे ह्याने आता फोन केला आणि सांगितलं की चल बाबा चल जेवायला, तर ही तोपर्यंत जेवली नव्हती, आली लगेच टुनटुन उड्या मारत आणि वर सांगते की घरी छान बनवलं होतं. मग जेवायचं होतं ना तू घरी, बोलायचं ना की नको छान बनवलंय घरीच जेवूया म्हणून, नाही तर तू जेवून ये बाहेरून, मी कशाला पाहिजे. घरचं मग तसंच राहतं असं काय, म्हणजे हे तर काय प्लॅन केलेलंच आहे ना. मग जायचंय तर जा बाहेर, जाण्याबद्दल काय नाही, पण मग ते असं कशाला उगाचच दाखवायचं की मी घरी छान बनवलं होतं, घरी होतं पण ह्याच्यामुळे वगैरे. उगाचच या फुगीची ना, म्हणजे ही तर एक नंबरची मी नाही त्यातली आणि कडेलावा आतली आहे. कारण घरी काही बनवलेलंच नव्हतं, रात्री पण बाहेर जाण्याचाच प्रोग्राम होता. हा वर्सोव्याला गेला होता आणि ती पण कुठेतरी फॅमिलीला घेऊन ते लोक बाहेर जेवायला गेलेले, त्याच्यामुळे घरी काही बनवलेलंच नव्हतं. आणि ही काय बनवणार आहे, ए डेबी हे काय करणार डेबी, तू बाहेर जाणार होता डेबी, मला सोडून जाणार होता, तू मला कुठे घेऊनच जाऊ नको, अजिबातच घेऊन जाऊ नको, तू नेहमीच असा करतो, कुठे जाणार होता तू, तुला मी कुठे पाठवणार नाहीये, मला पहिले घेऊन जा कुठे जायचं तिथे, नंतर तुला जायचं तिथे जा, बघतेच मी कसं जातो ते. आणि ह्याने तर आपल्या गाडीचे तर ते सीट बेल्टचं जे आहे, जे गाडी सिग्नल देते की सीट बेल्ट लावला नाही आहे, तर ते तर ह्याने हेच ऑफच करून ठेवलं आहे. ती सिस्टम तुम्हाला ऑफ करता येते, तर ते ह्याने करून घेतलं आहे. पण दुसऱ्यांच्या गाडीमध्ये आता त्या दिवशी त्या बचनाच्या गाडीत बसलेला फ्रंट सीटवर तर ते वाजत होतं, तर त्यासाठी मग ह्याने नुसता असा गळ्यात सीट बेल्ट टाकला. म्हणजे कसे हे लोक असतात ना, कसं तुम्ही इन्फ्लुएन्सर म्हणवता स्वतःला, ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही इतकं कॅज्युअली घेता किंवा ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम आहे आणि ते तुम्ही दाखवता पण. आणि म्हणे आम्ही वकील आहोत आणि सिविक सेन्स आणि ह्या सगळ्या ह्याच्यावरती भाष्य करता तुम्ही. तुम्हाला साध्या साध्या गोष्टी नाही फॉलो करतायत, साधे रूल्स नाही फॉलो करत तुम्ही. सीट बेल्टसारखं एवढं म्हणजे मॅन्डेटरी, मुलांना पण घेऊन ड्राईव्ह करणं, मुलांना फ्रंट सीटवर असंच विदाऊट कार सीट वगैरे बसवणं. आता ते इंडियामध्ये नाही आहे तर नाही आहे, ती गोष्ट वेगळी आहे, बट आपण प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे ना. पण हे सगळं हे लोक सर्रास करताना दिसतात. सगळ्यात मेजर व्हायोलेशन म्हणजे मोबाईलवर बोलणं, गाडी चालवताना वर बोलणं, शूट करणं, त्याच्यामध्ये लक्ष देणं. आणि ते बोचीच्या अंगात पण इतकी चूल आहे, मला तर वाटतं मुद्दाम करते. पण पोचे, तुला मी आज खरंच एक गोष्ट सांगते की तू ना त्या फण्याला कुठेही चिपकवायला जाऊ नको. त्याला तू मिळाली आहेस आणि तुला तो मिळाला आहे, हेच खूप आहे. आणि बिईंग अ वुमन, तू एक स्त्री आहे म्हणून तू कुठेतरी खपून जाते, पण तो फण्या कुठेही खपणार नाही आहे. तर तू क्रॉस कनेक्शन लावताना ना तुझं स्वतःचं लावलंस तेवढं पुरे. त्या फण्याला कोणी घेत नाही, फ्रीमध्ये पण नाही घेते, तुझी बहीण पण त्याला भीक घालत नाही, ही गोष्ट लक्षात ठेव. ते गाडी घेताना कशी बोलत होती की आहे ना, आम्ही आणि ढबी मॅचिंग आहे आणि फुगी आणि फन्या मॅचिंग आहे. ती फुगी बोलते, अरे यार तू आणि तू ढबीला घे आणि ढबी तुला घेऊ दे, पण मला तो फण्या नको यार, मी माझं बघेन, असे एक्सप्रेशन होते तिच्या तोंडावर. ही आपली त्या फण्याला पण चिपकवायला बघते कुठेतरी. कोणाला नकोय तो, तुलाच लखलाभ, तुलाच नकोय आणि दुसऱ्यांच्या माथी मारते त्याला. म्हणजे खरं यार, बोलायला नको पण हे लोक ना बोलायला मजबूर करतात. इतकी मस्ती आहे ना, इतकी डांग मस्ती आहे, मुद्दामून ते त्या गोष्टीवरती एम्फसाइज करतात. एखादी बाई असते ती घरात म्हणजे स्वतःसाठी काही गोष्ट घेताना, कुठली वस्तू घेताना आपण नवऱ्याला कन्सल्ट करतो, नवऱ्याचा आवडीचा विचार करतो, स्वतःच्या तर करतोच. स्वतःसाठी घेताना आपल्याला आवडली पाहिजे ती गोष्ट, ते तर बरोबरच आहे, पण आपण नवऱ्याला सांगतो, त्याचं मत घेतो, त्याला तो कलर आवडला त्याच्याशी डिस्कस करतो. पण हिचं काय भलतंच, मी ढबीला सांगितलं आणि कधी कुठलं काम करायचं असेल तर ढबी म्हणजे एक नंबर आहे तो. सगळं त्याने लास्ट टाइम पण मला करून दिलं होतं, आता पण त्याने असं करून दिलं आणि त्याने कलर बिलर आणि त्याने तिथल्या तिथे माझं सगळं हे करून टाकलं. आणि फनीला तर माहितीच नाही. म्हणजे फनीची काय लेवल काय आहे, त्याची काय आहे, काय तो कशाला आहे तो यार. आणि हा पण लगेचच डुकऱ्या की आम्ही अजून एक गिफ्ट आहे ते मी तिला देणार आहे, ते मी नंतर सांगेल, बघत राहा मजा येणार आहे. फुगी म्हणते तू देणार आहे गिफ्ट. अरे फुगे, तुला माहिती नाही, सिक्रेटली देत पण असेल गिफ्ट, काय आणि काय देत असेल, असं तोंडातनं निघतं कधी कधी. म्हणजे हा काय असं काय हे की असं देणार नाही आहे एवढं खर्चाचं वगैरे, पण देत असेल थोडं तर द्यावं लागतंच ना. कुछ पाने के लिए कुछ देना पडता है, असं नाही ना. देव तर आहेच तो एक नंबरचा. हे मी माझ्या मनाने नाही बोलत आहे मंडळी, हे सगळं म्हणजे हे सत्य घटनापर आधारित आहे.
पॉडकास्ट. फुगीला मी म्हणाली ना की मी नाही त्यातली कडी लावा आतली, ते आता ह्याला गेलेले तिथे क्लबमध्ये, आणि तर तिथे पण म्हणत होता की अरे इकडे तर मस्त, इथे क्राऊड पण चांगलं होतं ना, इथे हे पण चांगलं होतं. गोव्याला असं नाही आहे, गोव्याला एकदम फालतू क्राऊड असतं, पण तसं इथे नाही, इथे फॅमिलीज होत्या आणि असं चांगलं वाटलं. तर फुगी लगेचच हो गोव्याला नाही, आणि गोव्याला आपली कधी अशी हिंमत पण नाही झाली ना डबी, कधी आपण असं म्हणजे गेलो तर आपण असं आपल्याला असं क्लबमध्ये आणि ते नाईट लाईफ वगैरे जाण्याचं आपली हिंमतच. अगं बाई तू काय केलंयस आणि काय नाही केलंय आणि तुझी हिंमत काय आहे ना, ते सगळ्या जगाने बघितलंय. तुमच्या यूट्यूबवर तुमच्या व्यतिरिक्त इतर लोकांनी पण काय 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 पोस्ट केलंय ते पण बघितलंय. तर त्याच्यामुळे तू नको सांगू की तू कुठे काय हिंमत, आणि आपण कधी गेलो नाही आणि आपण कधी आपलं असं झालंच नाही आणि आपण यो शोयो पर्यंत जाऊ शकते. तर गोवा काय चीज आहे, आणि गोव्याला बोलून बोलून आता बोलताय आणि 10 वेळा तरी 1000 वेळा जात असतात माती खायला तिकडे. ते गोवावाले पण म्हणत असतील की कशाला येतात आमच्याकडे, तुमच्यासारख्या लोकांमुळे घाण झालंय गोवा. हे जेव्हा तुम्ही बोलता ना की गोव्याचं पब्लिक घाण आहे, तर तुम्ही त्यातले एक आहात, तुम्ही घाण केलंय, तुम्ही पण स्वतः जाता ना, म्हणजे ते पब्लिक म्हणजे कोण आहे, तुम्हीच तर आहात, तुम्ही आहात ते घाणेरडं पब्लिक. तू काय बोलतो डुकऱ्या, तू कुठला मोठा हे आहेस एकदम सात्विक आहे, घाणेरडा तर आहेसच तू, बुचकळलेला गटारातला. गोव्याला काय नावं ठेवतो तू, तू दलदलीतला आहेस तो बघ आधी. आणि ही तर त्या डुकऱ्याला गटवायला कुठे कुठे आणि कुठपर्यंत आणि काय काय करून बसली आहे ना. फुगे नको आता तुझा मला ना उघडायला लावू इतिहास. सिरियसली त्या झू मधला ना ते म्हणजे मायसाचं मला इतकं वाईट वाटलं, इतकं वाईट वाटलं की तो डुकऱ्या तर जाऊच दे, त्याच्या तर काही अपेक्षाच नाही आहे. तो तर एक नंबरचा घाणेरडा माणूस आहे. लास्ट टाइम मग सांगितलं तुम्हाला ते गाडी डिलिव्हरीच्या वेळेला काय करत होता तो मायसाबरोबर, त्याचं काही नाही. आणि एवढ्या लहान मुलीला त्याने ते गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडचं वगैरे ते सगळं रिलेशनशिप टॅग वगैरे देऊन आणि घाण करून ठेवली आहे. म्हणजे तो काय त्याची वृत्तीच आहे. पण ही मावशी असून ही कसली कसली मावशी आहे, ही तिच्याकडे बघत पण नव्हती. हां चल ती काहीतरी सांगते, तिला तुमच्याबरोबर पाठवलंय, तिचे आई वडील नाही आलेत तर तुमच्याबरोबर तिला पाठवलंय, तर थोडं आपण काळजी घ्यायची. नवरा नाही ठीक आहे, पण तू तर मावशी आहेस ना. ती बोलते, तिच्याकडे लक्षच नाही, नुसतं आपलं ए नानू 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 बे नानू काय करते, नानू टेबे काय, नानू टेबे, आणि नानू पण आंघोळ करायला गेले, आंघोळ करतो ते आंघोळ होते, काय बोलते आंघोळ करतो, आंघोळ आंघोळ करतो. दुसरी फुगी आणि ती मायसा बिचारी काहीतरी बोलते, ती पण तर लहानच आहे, मी लास्ट टाइम पण बोललेली. पण मी आता हे ह्याच्या फुगणीचं स्पेशली बघितलं की काय केलंय त्या व्हिडिओमध्ये, तर खरंच म्हणजे ती इतकं तिला काहीच तिच्यावर काही एफर्टच नाही घेतले की बाबा हिला पण दाखवावं, हिच्याशी पण बोलावं, तिला पण मजा. ती फक्त आपलं म्हणजे आली आहे त्यांच्याबरोबर आणि बघते म्हणून बघत होती. चल म्हटलं की चलायची. पहिले 1-2दा तिने बोलण्याचा प्रयत्न केला, पण ती मावशी पण काय नाही हां ओके असं वगैरे बोलून तिला कळटवत होती. म्हटल्यावरती ती पण बिचारी नंतर गप्प बसली. तर हे बोचीने बघायला पाहिजे. बोचीला तर म्हणजे आता काय तिच्या डोळ्यासमोर ढबीत चाळे करतो तरी काय बोलत नाही, तर आता काय बोलायचं ना. आणि ऑफकोर्स मी हे नाही म्हणत आहे की तू नन्नूवर प्रेम कमी कर किंवा ते तुझ्या मुलीला असं ट्रीट करतात म्हणून तू पण, असं अजिबातच नाही आहे. पण ॲटलिस्ट आपली मुलगी कोणाबरोबर पाठवावी किंवा आपल्या मुलीला त्यांच्याबरोबर कम्फर्टेबल वाटतंय का, ह्या गोष्टीचा तरी थोडा विचार कर. बाकी तुला जसे रिलेशनशिप ठेवायचे ते तुझी मर्जी, तू कसंही ठेव. आणि ठीक आहे लहान मुलांमध्ये आपण तफावत करायची नसते, पण आपल्या मुलाची काळजी तरी आपण नक्कीच घेऊ शकतो. आणि ही फुगी आधी ते स्ट्रेटनिंग करून 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 ते आता फुगी टाकले करून म्हणजे आता तेवढंच राहिलंय. थोडे 4 केस ते चिमापेक्षा पण हालत बेकार यायची. त्याच्यावरती आधी ते आणि एवढे अशा मोठ्या मोठे काय माहिती क्रिसमस डेकोरेशनचे क्लिप लावते. आणि त्याहून भयंकर म्हणजे तो हगारोच्या ॲडसाठी तो व्हॉल्युमायझरचं हे करते. म्हणजे हा व्हॉल्युमायझर आहे, तुला केसांना जर व्हॉल्यूम हवा आहे तर कशाला करते ते चपटे तू केमिकली करून घेतलेस आणि आता कसला डोंबलाचा व्हॉल्यूम आणतेस त्याला. हां टाकले. आणि मध्ये मध्ये झटके येतात तिला त्या डुकऱ्याला चढवायचे, काहीतरी मतलब असतो ना तेव्हा मग त्याची अशी गोडीत येते. नाही तर त्याला रवी असं करत असते. आणि नाही तुम्हाला असं केलं तर बघ ना, असं नाही तुम्हाला येतच नाही, तुम्हाला हे करत नाही, ती क्रिप करत असते. पण कधी काय तिला हवं असेल ना, मतलब असेल ना, तर मग एकदम त्याला एकदम चढवते. जसं त्या दिवशी तू आणतो तसे नाही आहे क्रॅब, म्हणजे ना तू आणतो तुझी सवय झाली ना, तू तर खूपच छान आणतो क्रॅब, तुझ्यासारखं तर नाहीच जमत. हो का, तर खूप छान आणतो. आता बोलली असती
कशी ना, म्हणजे हिचं आयुष्य नुसतं त्याला रिझवते त्याला, आणि नंतर परत फाट्यावर मारते, परत रिझवते, आपल्या मतलबापुरती रिझवते. आणि तो तर आहेच म्हणजे काय काय त्याचं आता काय बोलू. ते हात काय करून घेतलाय का, खरंच काय झालंय की त्या और फिर मेरी गली में ऐश्वर्या आई. तर त्यासाठी तिने यावं आणि आपला हात सहलावावा, म्हणून आता हात काय पाय काय मोडून घेईल असं वाटतंय मला. समज रे हो चिकल्या, लक्ष द्या ह्याचा काय भरोसा नाही आहे. तुझा मित्र आहे, तुला जास्त चांगलं माहिती आहे. तसं चिखल्याला फुगीचबद्दल पण जास्त चांगलं माहिती आहे. असं फुगीच एकदा म्हणालेली की काही झालं की चिखल्याला विचारा, चिखल्या मी यायची की नाही, मी असे शूज घालायचे की नाही, मी असे कपडे घालायचे की नाही. भाई तो तिकडे डुकऱ्या उभ्या आहे तरी चिखल्याला विचारते. म्हणून मला वाटतं डुकऱ्या आता बदला घेतल्याशिवाय तर राहत नसतो. डुकऱ्या पण आता करणारच आहे. चिखल्या बच्चे के रहना रे बाबा, बच्चे के रहना रे, बच्चे के रहना रे बाबा, एलियन पे नजर है. एलियन सारखीच दिसते ना एकदम. गोंग 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 गोंग. आणि हिला बहुतेक आता ते झगे घालून प्रमोशन करायचं आहे वाटतं. ते मिशो मिंत्रावरून हिला पण आता ते ताईसारखं, जो ताई करेगी वो मे बी करूंगी. त्याच्यामुळे आता म्हणते मला असे फ्रॉक्स आवडतात आणि कम्फर्टेबल वाटतं आणि मोकळं वाटतं आणि फ्री वाटतं. आता ही पण झगे घालायला सुरू करणार आहे. आणि त्या झग्यावरून आठवलं, बरेच जण हिला कॉमेंट करतायत की तुझं, बरेच म्हणजे 1-2 कॉमेंट होत्या, पण 2-3 व्हिडिओ खाली होत्या म्हणून. एकाही व्हिडिओला बाय द वे व्हिडिओला म्हणते कॉमेंटला रिप्लाय नाही करत, व्हेरी बिझी यू नो. तर अशा कॉमेंट्स होत्या की तुझं डाएट प्लॅन सांग किंवा वेट लॉस जर्नीचं व्हिडिओ कर. तर ती काय व्हिडिओ करणार बाबा, ती कसलं व्हिडिओ करणार. तिने काही वेट लॉस वगैरे खाण्यापिण्यावर काही ताबा ठेवलेलाच नाही. तुम्हाला वाटतं हां, ज्या पद्धतीने असं दातातनं करून काढत असते फावडेक्स, तुम्हाला वाटतं का तिने काही डाएट वगैरे केलं असेल. चांगली चरत असते, काही नाही आहे. ती काही केलं तरी पण ती इकडचा तिकडचा ढापून व्हिडिओ बनवणार, कोणाचा तरी डाएट प्लॅन ढापून तुम्हाला सांगणार. स्वतः काहीही ती फॉलो करत नाही आहे. नाही तर एव्हाना तो व्हिडिओ शेअर केला असता. काय नाही, ते फक्त काहीतरी गोळी इंजेक्शन, नाही तर ते काय कुठलं तरी ते काय आहे ना पावडर, ते पाण्यात घालून प्यायचं, ते काहीतरी करून ते स्लिमिंग TB असं काहीतरी प्रकार करून ते तिने केलेलं आहे. तर ते काही डाएट आणि कशाने तर ती सांगणार काय. आणि त्या स्लिमिंग टीची का काहीतरी ती ॲड पण या लोकांनी केली होती. तर त्यातलाच काहीतरी प्रकार आहे. दोघीही बहिणी चांगला बाहेर दिवस रात्र आडवा हात मारत असतात. बोचू तर सुटली आहे, तुम्ही स्वतः बघितलंय. आणि ती अशी पण सुटलेलीच आहे, ती तर कधी बारीक झालीच नव्हती. ही तरी वाटते बारीक, पण हिचं बारीक होण्याचा राज कुछ तो अलग है. त्याच्यामुळे जर्नी काय विचारू नका. आणि हा काय ते फ्रूट बॉक्स का काय ते आणतो, तर ते पण प्रमोशन आहे. ते त्याच्यासाठी फुकट मिळतं, तर गिळतो फुकट ते पौष्टिक. ह्या प्रकारची माणसं आहे ती. आणि तो फ्रूट बॉक्स कमी मसाले बॉक्स जो असतो ना, स्पाइस बॉक्स जास्त वाटतो. काय भरून ठेवलं आहे, म्हणजे जरा तो अपिलिंग पण नाही वाटत. जी गोष्ट व्हिज्युअली अजिबात छान नाही आहे, तर ती कशी काय घ्यावीशी वाटणार, तर काय माहिती. आणि ते प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ते सगळं भरून देतात. सो ते मला कुठल्याच तऱ्हेने ते मला हायजीनच्या दृष्टीने नुसतं लुकवाईज अपिलिंग म्हणा किंवा ॲपेटायझिंग आणि छान असं वाटतच नाही. त्याचं पॅकेजिंगच गणलं आहे आणि प्लॅस्टिकमध्ये वगैरे येतं, त्याच्यामुळे ते आणि बेकार आहे. सो काही म्हणजे कशाची ॲड करतात हे लोक. आणि कशाला कोण असा बॉक्स असं, ते घरात आपण तेच 4 फळं आणून 4 ड्रायफ्रूट असं आपण स्वतः पण करू शकतो. काही गरज नाही आहे ते बॉक्स बिक्स हे करण्याची. आणि ह्या लोकांनी पण ते केलं नसतं, यांना फुकट मिळतं म्हणून हे करतात. एवढं होतं तर आता कुठे गेलं ते सगळं. कपड्यांचं एवढं सगळा घाट घातला, आता ते सगळं सोडून भलतीकडनंच कपडे घेत सुटलेले असतात. आता अजिबात एका शब्दाने त्याचं नाव नाही ना. त्या चिवकाऊचं नाव काढतात ना, कसलं ते स्वतःचा काय लिंबू टिंबू काढलेला त्याचं काढतात ना, कसलं काहीच नाही. सगळं आता गेलेलं आहे, सगळं खतम झालेलं आहे. येडा बनवण्याचे धंदे, तो पण तसाच, तो कोणाला धरलेला तो पण तसाच. आणि तेव्हा कोणीतरी नाही ते खूप चांगले बिंगलेत, काही चांगले बिंगले नाहीत, सगळे एकापेक्षा एक तोत्या लोक भरलेले आहेत. हे लोक मिळून अंधभक्तांना येडा बनवत असतात. आणि अंधभक्त जसं मी काल बोलली, ते डिझर्वच करतात, ते बनलेच पाहिजेत. त्यांचाच बाजार उठला पाहिजे, त्याशिवाय डोळे नाही उघडणार. ते काय ते डोळ्याला लावून बसते हगारोचं की आय मसाजर आणि असं आणि तसं. तर तुम्ही त्या शॉर्टमध्ये बघा ते क्लिप,
आणि म्हणजे मला असं डोळ्यांना आराम पाहिजे म्हणून. आणि नंतर ते व्हिडिओमध्ये बघा, एकतर यांचे एडिटिंग स्किल पण इतके बंडल आहेत स्वतःचीच. म्हणजे कधी कधी मला वाटतं डुकऱ्याला ना रोस्टिंगची गरजच नाही आहे. त्याचे व्हिडिओ फक्त ना शांत डोक्याने म्हणण्यापेक्षा उघड्या डोळ्यांनी सत्सद विवेक बुद्धी वापरून आपलं डोकं ठिकाणावर ठेवून बघण्याची गरज आहे. ते तिथल्या तिथे तो रोस्ट होईल, तिथल्या तिथे त्याला लोक पकडतील आणि धुतील आणि दांडूने मार खाण्याच्या लायकीचा येतो. त्याच्या व्हिडिओमध्येच इतकी हे असतात, इतके लूप होल्स असतात, इतके थुकरट व्हिडिओ बनवतो की फक्त लोकांनी ना जरा टाळ्यावर ठेवलं ना त्याला रोस्ट करण्याची पण वेळ नाही येणार. त्याचा बाजार असा उठून जाईल. पण तेच आहे ना, अंड्यांकडनं अपेक्षाच नाही ठेवू शकत. जसं की व्हिडिओमध्ये ती स्वतः असं लावले फक्त 2 मिनिटाच्या क्लिपसाठी आणि नंतर त्याच्यातच तो व्हिडिओ ऑन कॅमेरा ती बोलते. ती क्लिप आहे एंडिंगला, त्या क्लिपमध्ये ती बोलते बस झालं डबी, बस झालं मला काढते आता, बस झालं कंटाळा आला मला, काय फालतूगिरी. आणि तिने ते काढलेलं आहे. सो हे तुम्हाला दाखवण्यासाठी करतात, हे खरं आहे. ह्याला BTSची पण गरज नाही आहे. ह्याचे BTS याच्या व्हिडिओतच असतात. फक्त जरा डोकं वापरा. आहेत तर वापरणार ना. आणि ते अंडरवेअर, त्या अंडरवेअरवरून तर इतका हंगामा झाला. तर त्या अंडरवेअरचं मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की बाबा, जो माणूस आपल्या मुलीला चडिगना दाखवू शकतो तर त्याने भावाची अंडरवेअरचं पॅकेट दाखवलं तर व्हॉट्स द बिग डील. इट्स नॉट अ बिग डील ॲट ऑल. तुम्ही कुठे होतात जेव्हा त्याच्या मुलीला त्याने चडिगना दाखवलं? तुम्ही कुठे होतात जेव्हा त्याने त्याच्या भावाच्या मुलीला चडिगना दाखवलं? तुम्ही कुठे होतात जेव्हा तो त्या मायसाला असा हात लावत होता? कुठे होता तुम्ही? तेव्हा नाही बोलला तुम्ही येऊन की कर म्हणून. आणि भावाची अंडरवेअर दाखवली तर एवढं मोठं काय आभाळ कोसळलं? काय भावावर काय क्रश बिश आहे की काय तुमचा? एवढं त्याची अंडरवेअर दाखवली तर. आणि क्रश आहे तर मग मजा करा ना, एन्जॉय करा. तुम्हाला तुमच्या क्रशची अंडरवेअर दिसली त्याच्या निमित्ताने, मग एवढं चिडायला काय झालं? आत्ताच्या आत्ता व्हिडिओ कर म्हणे, अंडरवेअर दाखवली. घालताना तर नाही दाखवली ना, पॅकेटच दाखवलं ना. काय रे, एक नमुने. आणि खरंच म्हणजे इतक्या गोष्टी होतात, इतक्या लेवलवर इतका घाण प्रकार केलाय, त्याच्यासमोर ही गोष्ट काहीच नाही आहे. त्या माणसाकडनं अजून तुम्ही काय अपेक्षा ठेवताय? आणि त्याला अशा गोष्टीसाठी रोस्ट करायला सांगून त्याला एवढं महत्त्व द्यायचंच नाही आहे ना. कशाला देता एवढं महत्त्व? कोण लागून गेला तो? स्वतःचा दर्जा ठेवा. तुम्ही तर दर्जाहीनच आहात याचा अर्थ. आणि ज्या प्रकारे तुमच्या कॉमेंट होत्या त्याच्यावरून कळतं तुम्ही काय लेवलचे आहात ते. तूच आहेस वाटतं ती, जो बोलत असतो ना त्याला दुसरं काही माहितीच नाही आहे. आज पण काहीतरी याच्या व्हिडिओमध्ये काय म्हणे, साताऱ्याची चादर. ती साताऱ्याची चादर घ्यायची ना. अरे साताऱ्याची नसते ती, सोलापुरी चादर असते. साताऱ्याची काय? तुला ते ना जे तू लिहायचंस ना कॉमेंटमध्ये, ती पेठ आणि योयो शोयो, त्याच्या व्यतिरिक्त तुला काही माहिती नाही. कशाला काहीही बोलत असतो. आणि हे जे कॉमेंट करणार आहेत ना एवढ्याशा गोष्टीवरनं ढोबी असा ढोबी ते त्याचे चाटू आहेत, जे त्याने भाव नाही दिला म्हणून येतात आता ऑफेंड होऊन इकडे घाण करायला. तुम्ही त्याला एवढा इम्पॉर्टन्स देता ना, याच्यावरून तुमची लायकी कळते की तुम्ही कुठल्या माणसाला इम्पॉर्टन्स देताय. ती बेटना पण काय ते फुगीच्या नादाला लागून काय कपडे घेते काय शी. म्हणजे ती ना, मी तुम्हाला बोलली ना, जेवढी जमिनीच्या खाली आहे ना तेवढीच वर आहे. म्हणजे जेवढीच वर आहे ना तेवढीच खाली आहे. तर ती पण काही कमीची नाही आहे, समजू नका तिला. ती थोडीशी म्हणजे आहे ना, तो ढबीडुकरे नाही आहे ना, पण स्वप्न तर ती ढबीडुकरेचीच बघते. तर ती पण काय हे नाही आहे, बरोबर आहे पोचलेली. आणि ती फुगीसारखंच राहण्याचं, फुगीसारखंच वागण्याचा आणि तिच्यासारखंच आयुष्य जगण्याचा तिचाही प्रयत्न आहे. तर ज्यांना असं वाटतं ना की फुगी बेटनावर जळते, तर ते तुम्ही चुकीच्या इम्प्रेशनमध्ये आहात. उलट बेटना फुगीला फॉलो करते, बेटना फुगीसारखं करायला बघते आणि बेटना फुगीची जागा घ्यायला बघते. जशी फुगी आहे, फुगी सगळं फिरून झालेली आहे, ती केव्हाची जाऊन आली, ती कशाला जळेल? ती ऑलरेडी जिथे फुगी गेलेली आहे ना तिथे आता ही बेटना जाते. तर बेटनाकडे नीट विचार करा. तेच आहे ना, विचार जरा डोकं वापरा. डोकं काय तर म्हणे फुगीचं तोंड असं झालेलं, फुगी जळते. फुगी काय नाही जळत, ही बेटना जळते त्या फुगीवर. बेटना फुगीसारखं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करते. म्हणून ही बेटना तिला शॉपिंगला वगैरे घेऊन जाते. आणि ती फुगी काय नेहमीप्रमाणेच आपल्या लायकीप्रमाणे तिला रस्ते कामाला सस्ते मे घेऊन देते. आज बघितलं
ते किती स्टाईल मारला तरी गावठी ते गावठीच. खाली काय ते ट्रॅक पॅन्ट सारखं घातलं आणि वरती काय ते ब्लेझर सारखं काहीतरी घातलेलं, आणि म्हणजे ना धड फॉर्मल होतं ना धड कॅज्युअल होतं, काहीच काय भलताच प्रकार केलेला. नाईट ड्रेसवरती तो फॉर्मल शर्ट घातल्यासारखं वाटत होतं, आणि वरून ती पॅन्ट पण एवढी हाय वेस्ट वरती चढवलेली, खाली पूर्ण असा दिसतोय व्हिक्ट्री शेप खालून पूर्ण आपलं काय ते अवतार केलाय. आणि म्हणजे ना खरंच म्हणजे लोकांना असं वाटतं ना, गावठी लोकांना, की आपण बाहेर जाऊन असं काहीतरी घालून गेलं तर बाहेर कोणाला काय कळतंय. इथे लोकलमध्ये कळेल की गावठी कोणतरी अडाण छाप आली आहे म्हणून, पण बाहेरच्या लोकांसाठी तर माझे कपडे नवीन आहे ना, पण ते कपडे बघूनच कळतात की काय लेवलचे. त्याच्यासाठी बाहेर पण घालून गेले तरी पण कळणार आहे की कुठल्या तरी आली आहे वाटतं भारताच्या तळागाळातून. काही गोष्टी आहे ना मुळातच असाव्या लागतात. नुसतंच असं कोणालाही ब्लाइंडली फॉलो करून किंवा ती असं करते म्हणून मी असं तसं नाही होत. प्रत्येकाला काय सूट होतं काय नाही ते आपल्याला, आणि ती कळतं ती कम्फर्टेबल नाही आहे ती भेटणार ना. ते म्हणजे तुम्ही कपडे कुठलेही घाला, मी असं नाही म्हणते की अशा बॉडी टाईपने असेच घातलं पाहिजे. कोणी मी कितीतरी अशा चांगल्या हेल्दी मुलींना पण असे शॉर्ट पण ज्या प्रकारे ते कॅरी करतात ते एक स्किल आहे. यू शुड बी कॉन्फिडेंट जे तुम्ही घातलंय ना त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मग दुसऱ्यांच्या नजरेला ते विचित्र वाटतच नाही. जरी ते कितीही विचित्र दिसत असलं तरीही ते म्हणजे नाही येत ते लक्षात, आणि इतकं मस्त कॅज्युअली. पण काही लोक असं जे दुसऱ्यांना बघून जे आपण नाही आहोत ते बनण्याचा प्रयत्न करतात ना, या बेटनासारखे, ते लोकच मग असे एकदम कार्टून दिसतात, जोकार. हो, हा होता पूर्ण लेखाजोखा डुकऱ्याच्या व्हिडिओचा, आणि त्याच्यावरती जे काही उरलं सुरलेलं रिॲक्शन होतं ते मी आज फायनली पॉडकास्ट केलेला आहे. आय होप ज्यांना हा पॉडकास्ट अवेटेड होता, लाईक दे वॉन्टेड मी टू डू दिस पॉडकास्ट, ते लोक आज हॅपी असतील. अँड दिस इज फॉर यू. आणि मी सगळ्यांवर पॉडकास्ट करणार, थोडं दमानं घ्या बस, इतकीच रिक्वेस्ट आहे. आणि आजचं पॉडकास्ट मी ह्याच नोटवर इथेच थांबवते. सो सी यू इन माय नेक्स्ट वन विथ अनदर इंटरेस्टिंग पेंडिंग कॅरेक्टर. सो भेटूया आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर. बाय. मासलामा.